गेल्या 60 वर्षांपासून भाजप आणि काँग्रेस सत्ता भोगत आहे। त्यांच्या विरोधात आतापर्यंत कोणीही उभे राहण्याची हिंमत केली नाही। ती हिंमत माझा लहान भाऊ निलेश विश्वकर्मा याने केली आहे। मत हे दुधारी तलवार आहे, ते विचारपूर्वक चांगल्या उमेदवाराला द्या। कोण कमी पडेल हे ओळख, असे आव्हान लोकप्रिय अभिनेते व टीव्ही कलाकार भारत गणेशपुरे यांनी बुधवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळचवाडा, वाढोणा, रामनाथ, लोणी टाकळी येथील जाहीर सभेत नागरिकांना केले। धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। शेतकऱ्यांच्या नावावर मते घेतली, पण सोन्यासारख्या पिकाची मातीमोल होत आहे। तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे। तरुणांना मदत करायला कोणी येत नाही। गरिबांच्या जीवाचे महत्त्व राहिले नाही। त्यामुळे आता ही व्यवस्था बदल करण्याची वेळ आली आहे। आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना हिंगा दाखवा। डॉक्टर निलेश विश्वकर्मा हे डॉक्टर असून ज्या लोकांना इंजेक्शनची गरज आहे त्यांना ते नक्की देणार आहेत, असे यावेळी सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांनी म्हटले। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी शेतकरी दारू पिते म्हणून किडनी जाते, 25 रुपयाचा खर्रा, महिला कामावर जाताना नेते असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? शालू फुले आंबेडकर यांच्या नावावर मते मागतात, मात्र शेतकऱ्यांना शिव्या घालतात। ही निवडणूक जातीपातीची, पक्षाची नाही। मतदान तुमच्या पिढीसाठी करायचे आहे। काँग्रेसवाले विधान परिषद निवडणुकीत मत विकतात व कोट्यावधी रुपये कमावतात। ज्या अजित पवारने 72,000 कोटींचा घोटाळा केला त्यालाच मोदीने उपमुख्यमंत्री केले। आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना झाम्या द्या। विद्यमान आमदारांचा पीए, शाळा व कमिशन पाहते अक्का असा त्यांचा धंदा सुरू आहे। सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। फक्त एक वेळा संधी देऊन बघा, संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही। माझ्याकडे कोणालाही येण्यासाठी कोणाची चिठ्ठी द्यावी लागणार नाही, असे जाहीर सभेत डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी नागरिकांना संबोधित केले। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर राज चौधरी, रोशन गाडेकर, डॉक्टर प्रकाश विश्वकर्मा, संतोष पांडे, जयकिरण इंगोले, ओंकार सानप, विशाल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते।